नमस्ते. आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूया. धने, लवंग, एक दालचिनीचा तुकडा, बडीशोप, हळद, तिखट, गूळ, मोहरीची डाळ, मेथीचे दाणे, काळं मीठ आणि साधं मीठ, तेल आणि आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे. आता आपल्याला त्याच्यात एक तांब्या पाणी घालायचं, एक लोटी. याची आपल्याला स्टीम करायची आहे आणि याच्या खाली आपण रिंग ठेवणार आहे आणि हे 5 मिनिटं चांगली उकळी येऊ द्या. चालू आहे. ताजे ताजे आवळे, एक पावशेर मी आवळे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आहे आणि चांगले कपड्याने पुसून घेतले आहे. डाग असेल तर तुम्ही ते चाकूच्या साहाय्याने काढून घ्या. करायचे स्टीमचं ठेवायचे स्टीम करायला 15 मिनिटं. आपण गॅस बंद करू. आपले झाले 15 मिनिटं. पण भांड काढून घेऊ द्यायचे. आपल्याला हे थंड करायला ठेवायचे. गाळ झाल्यावरच आपल्याला हे आवळे घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता बिलकुल पाणी नाहीये. वरती भांड ठेवलंय तापवायला. त्या लोणच्याचा मसाला करायचा आहे. त्यासाठी पहिले आपण धने घेणार आहे 1 चमचा, 1 चमचा जिरं घेणार आहे, 1 चमचा बडीशोप घेणार आहे, पाव चमचा मेथीदाणे घेणार आहे, 10 ते 12 काळी मिरी घेणार आहे, 4 लवंग घेणार आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेणार आहे आणि हे जिन्नस चांगले भाजून घेणार आहे. आपल्याला हे सगळे खडे मसाले चांगले 2 ते 3 मिनिटं असे खरपूस भाजून घ्यायचे छानपैकी. त्याचा रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपले 3 ते 4 मिनिटं झाले. मीडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे चांगले. बघा त्याचा रंग पण बदलला आहे. आता याच्यात आपल्याला 4 चमचे मोहरीची डाळ घालायची आहे. ही मोहरीची डाळ मी आपली साधी जी भाजीला यूज होते ना ती डाळ घेतली, ती मोहरी घेतली आहे आणि ती मिक्सरमधून फिरवली आहे. आता आपली ही मोहरीची डाळ 4 चमचे घालायची आहे. आपल्याला चांगलं डाळ ही परतून घ्यायची आहे. याच्यात मॉइश्चरायझर असतं कमी होण्यासाठी. आपले 1 मिनिट झाले. सगळे आपले मसाले भाजून झाले आहे लोणच्याचा. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्याचा रंग पण छान आला आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे जाडसर मिक्सरमधून काढायचे आहे. आवळ्याचा रंग पण बदलला आहे आणि आवळे छानपैकी शिजले पण आहे. तुम्ही बघू शकता. आणि आवळे आता आपले हे थंडगार झाले. त्याला वेळ नाही 1 घंटा लागला मला थंड व्हायला. असे छान वाफून घेतल्यामुळे त्याच्या पाकळ्या चांगल्या व्यवस्थित उमरल्या आहे. याचं बी सहज बाजूला ठेवू. सगळ्या आवळ्याच्या बिया साईडला काढायच्या आणि पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घेऊ. बघू शकता आपले आवळ्याचे बघा पाकळ्या किती छान झाल्या आहे आणि त्याच्या आवळ्याच्या बिया मी काढून घेतल्या आहे. आवळे आपले सुटसुटीत पाकळ्या छान निघाल्या आहे. आता आपल्याला मिक्सरमधून जाडसर पावडर करून घ्यायची आहे. आता आपली कढई तापली आहे. आपण तेल घालूया अर्धी वाटी. अर्धा चमचा मोहरी, चमचा जिरं, एक चमचा हिंग घातल्यामुळे लोणच्याला वास छान येतो. चांगले हलवून घेऊ. डायरेक्ट फोडणीमध्ये मी आवळा, 2 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, आपण ज्याचा मसाला आपण तयार केला ना तो घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आपण गूळ घालायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. स्टीलची कढई असल्यामुळे जरा जास्त काळजी घ्यावी लागते. स्टीलची कढई लगेच ते जळून जाईल, नाही तर मग करपून जाईल त्याच्यात पटकनी. सारखं हलवतच राहावं लागतं त्याला. आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं. अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ. दोन्ही घालून चांगले मिक्स करून घ्यायचे.
काळं मीठ घातल्याने चव छान येते. हलवतच राहायचं सारखं. पाणी सुटलंय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ जास्त पण घालू शकता. हे बघा असं दिसेल. सारखं हलवतच राहायचंय त्याला. पूर्ण गुळाची खरी विघळून जायला पाहिजे. सुटलं आहे. गुळाला पण पाणी सुटलं आहे. चांगलं शिजवून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता. हे पहा. आणि रंग सुरेख आला आहे. जसं जसं आपलं लोणचं, आवळ्याचं लोणचं घट्ट होईल तसं तसं आपलं लोणचं झालं. 10 ते 15 मिनिटं. आणि ते पण मीडियम गॅसवरच. खायला पण एवढं छान लागतं. वास पण एवढा छान येतो. खूप चांगले आहे. एक आवळ्याचा मुरंबा किंवा मग लोणचं खावे. हे बघा लोणचं झाले आपले 10 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं झाले. लोणच्याला तेल पण सुटलंय मस्त. आणि आवळा आणि गूळ दोन्ही वितळून झाले. त्याचे एक जिन्नस झाले छानपैकी. लोणच्याचा वास पण खूप छान येतोय. आणि हे लोणचं चटपटीत लागतं. गोड, आंबट आणि तुरट. आता आपण गॅस बंद करू. त्याचा कलर पण सुरेख आला आहे. हे झाले आपले लोणचे. गोड, आंबट, तिखट, तुरट, चटपटीत. आता आपले हे लोणचं पूर्ण गार झाले. आता आपल्याला हे काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. या काचेच्या बरणीत आपल्याला हे आवळ्याचं लोणचं घालायचं. आता पण लगेच तुम्ही खाऊ शकता, पण 2 दिवसानंतर अजून छान चव येते. आणि हे लोणचं वर्षभर टिकतं. किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.